कोण कोण आहे कोण ते कुणाचा पत्ता कुणाचा कट झाला हे सांगा माझ्यामुळे हा नाही पण कोण होतं ते त्यांचा पत्ता कट झालेला आहे म्हणजे कारण मी पण स्वतः पक्ष बदल करून तुम्ही नवीन पक्षाकडून उमेदवारी घेणार आणि तुम्ही येणार 200% नाही मी ओवैसी साहेबांनी मला एक संधी दिली होती 2014 मध्ये ते स्वतः येऊन ज्या प्रकारे माझ्यासाठी प्रचार केले होते 2019 मध्ये त्यांनी मला पुन्हा संधी दिली लोकसभेची निवडून आलो आणि 2019 ते 24 पर्यंत मी त्यांचं काम करण्याची जी पद्धत आहे लोकसभामध्ये मी तर त्यांचा फॅन होतच पण त्यांना बघून एक नवीन ऊर्जा निर्माण झाली होती की माणूस हे महत्त्वाचं नसतं की तुमच्या पार्टीमध्ये किती लोक आहे त्यांची संख्या किती आहे एकही असला तर ते काय करू शकतं मी असदुद्दीन ओवैसी साहेबांना बघितलेले आहे लोकसभामध्ये काम करताना म्हणून प्रेरणा त्यांच्याकडून घेतलेली आहे आता निवडणूकमध्ये पराभव झाल्यानंतर अनेक चर्चांना उधाण येत आहे की इम्तियाज जलील इथे जाणार आहे तिथे जाणार आहे करके मी आज आपल्याला स्पष्ट करून टाकतो की मी कुठेही जाणार नाही मी MIM पार्टीचा सदस्य होता आहे आणि राहणार नाही कसं आहे कर्तबगार प्रतिभाशाली नेते लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले तर ते राजकारणात राहतात पण आमदारकीची निवडणूक लढवत नाहीत असं अनेकदा दिसलेलं आहे तर तुमच्याकडून काय म्हणजे तुम्ही विधानसभेची निवडणूक लढवणार आहात का कुठून लढवणार बघा मी पराभव झाल्यानंतर ओवैसी साहेबांना एक गोष्ट सांगितली होती की साहेब असं नाही आहे की म्हणजे शहरामध्ये फक्त 2च नेते आहे की जे वारंवार तेच निवडणूक लढणार आहे एक स्वतः मी आणि दुसरा आमचे डॉक्टर साहेब जे आहे तर माझं एक म्हणणं होतं की साहेब नवीन लोकांना आपण संधी द्यायला पाहिजे पण ओवैसी साहेबांचं मत वेगळं आहे त्यांनी मलाही लोकसभामध्ये बघितलेलं आहे की कशा प्रकारे मी तिथे मुद्दे उचललेले आहे पण त्यांची स्वतःची एक विचारसरणी आहे तर त्या अनुषंगाने त्याने सांगितलेलं मला मैं जो बोलूँगा आपको सुनना पड़ेगा करके मैं बोला सर आपका हुक्म सर आंखों के ऊपर पण असं नाही आहे की आता काही याच्या बाबतीत फायनल झालेलं आहे पण जे ओवैसी साहेब सांगतील मी तर त्यांना स्पष्टपणे सांगितलं की साहेब मला संधी द्या मी महाराष्ट्रामध्ये जाऊन फिरून मी कमीत कमी 5, 6, 8 आमदार यावेळी येण्याची शक्यता आहे आपण थोडासा जोर लावला तर आता त्यांच्यावर आहे ते काय निर्णय घेतील आणि त्यांचा हुकूम काय आता आमच्या पार्टीच्या वतीने एक सर्वे सुरू आहे जे सर्वे एक मोठ्या एजन्सीच्या मार्फत करण्यात येत आहे आणि जे जे इच्छुक उमेदवार आहे त्यांच्या नावाने सुद्धा ते सर्वे करण्यात येत आहे की समजा माझ्या पक्षातून 5 लोकांनी अर्ज हे केलेला आहे की आम्हाला इच्छा आहे लढण्याची तर त्यांच्या नावाने सुद्धा ते सर्वे सुरू आहे आणि त्याचा निकाल काय बहुतेक ते करणार माझ्या नावाचंही ते नाही म्हणजे तुम्हाला हुकूम मिळालेला आहे की तुम्ही विधानसभा निवडणूक लढवावी आणि नाही तसा काही हुकूम मिळालेला नाही आहे मला आणि मिळालं असतं तर तुम्ही मला माझा प्रचार तुम्ही बघितलं असतं की मी प्रचाराच्या मैदानात उतरलं असतं तसं काही नाही आहे मी आता सध्या जे आहे ना ते महाराष्ट्राचे जे बॉडीज जे आहे त्याच्या बाबतीत आम्ही खूप मोठे निर्णय घेणार आहे 2 दिवसानंतर आम्ही मुंबईला जाणार आहे मुंबईमध्ये खूप सारे आम्ही डेव्हलपमेंट्स तिथे करणार आहे आणि जे जे आमचे प्रॉमिनंट सीट्स आहे ज्याच्यामध्ये आम्ही पूर्ण ताकदीने लढणार आहे त्याच्यावर आम्ही लक्ष केंद्रित केलेलं आहे आता स्वतः शहराच्या बाबतीत बोललो तर हे नक्की आहे की अनेक नेत्यांची संपर्कात आहे एक 3rd फ्रंट तयार व्हायला पाहिजे अशी इच्छा आहे जसा राजू शेट्टी साहेब आले होते आणि बच्चू कडूंनीही आपली इच्छा जाहीर केली होती
तर एक नवीन फोर्स तयार झाला तर आमची ही इच्छा आहे की एक ऑल्टरनेट लोकांना द्यायला पाहिजे, कारण जे आता महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे लोक खूप वैतागलेले आहे. बच्चूभाऊ शरद पवारांना भेटले आणि महाविकास आघाडी जवळपास ते गेल्या जमा आहे. बच्चूभाऊ किंवा सपोर्ट देते. तुम्ही सुद्धा शरद पवारांना भेटल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. बच्चूभाऊ मार्फत तुम्ही शरद पवारांना भेटलात का बच्चूभाऊ स्वतः तर गेले? नाही, मी बच्चूभाऊंनाही भेटलं नाही. म्हणजे ते आले होते, त्यांनी खूप मोठा कार्यक्रम घेतलं होतं सर. आता निवडणुकीच्या वेळी कोण कोणाला भेटतं, कशा भेटतं, ते सगळं. बाबाजानीचे माझा जुने संबंध. तुम्ही शरद पवारांना भेटलात की नाही भेटलं. सर विषय असा आहे ही आघाडी केल्याशिवाय, तिसरी आघाडी केल्याशिवाय तर जे पक्षाचे वेगवेगळे गट झाले त्याशिवाय यश मिळणं कठीण झाले असं वाटतं तुम्हाला. म्हणून तुम्ही जरी MIMचे उमेदवार असाल तरी तुमचा प्रयत्न आहे की असे वेगवेगळे लोक एकत्र करून एक आघाडी तयार करायची. नाही, एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो की इंडिया अलायन्सला जे मुस्लिम समाजाने भरभरून मतदान दिले देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, ते उद्धव ठाकरेंना दिले, ते शरद पवार साहेबांना दिले, ते काँग्रेसला दिले. आता त्यांनी हे समज घेऊ नये की जशी एक लाट लोकसभामध्ये आपल्याला मिळाली होती तीच लाट विधानसभेमध्ये मिळणार आहे. कारण लोकांनी या 2-3 महिन्यामध्ये अनेक अनुभव घेतलेले आहे. जसा की विशालगडचा जो मुद्दा झाला, कोल्हापूरचा, करणारे कोण, कोणत्या पक्षातले, हे सगळं त्यांनी बघितलं. मग जेव्हा MLCचं इलेक्शन आला 30 वर्षानंतर मुस्लिम मुक्त महाराष्ट्र विधान परिषद करण्यात आलेली आहे. मग अनेक असे मुद्दे आहे की ज्याच्यामुळे आज लोकांना असं वाटू लागले की बाबा आम्ही तर तुमच्यावर विश्वास ठेवला होता. वक्फ बोर्डाचा जेव्हा मुद्दा लोकसभेमध्ये आला तर त्यांचा एकही खासदार तिथे उपस्थित नाही होते लोकसभेमध्ये, पण जेव्हा बिल आला तर ते सगळे बाहेर पडाले. म्हणजे याचा अर्थ हे आहे कि तुम्हारी लड़ाई तुमको लड़ने का है, हम तुम्हारे से वोट मांगने के लिए आएंगे हर 5 साल के बाद, हमको वोट दे देने का, और 5 साल के अंदर कुछ भी ऊंच नीच झगड़ा फगड़ा कुछ हुआ, कुछ मुद्दे तुम्हारे आए तो हम मुंह पे उंगली रख के खामोश बैठे रहेंगे. तर लोकांना असं वाटू लागलं की बाबा कमीत कमी तुम्ही बोलायला तर पाहिजे होता की तुमचा काय स्टँड आहे करके. मी तर लोकसभामध्ये साहेबांना हे पण सांगितलं होतं की मला मुंबईतून तुम्ही परवानगी द्या, मी मुंबईहून लढायला तयार आहे. आता विधानसभेत नाही म्हणजे आता चाचपणी तर सगळ्या वॉर्ड एरियामध्ये आहे ना. जे आमचे स्ट्रॉंग होल्ड्स आहे, पूर्व नक्की 100% आमच्या स्ट्रॉंग होल्ड आहे, मध्य आमचा स्ट्रॉंग होल्ड आहे, मालेगाव आहे, धुलिया आहे, नांदेड आहे, बीड आहे, विदर्भातले काही कॉन्स्टिट्युएन्सीज आहे, मुंबईचे काही कॉन्स्टिट्युएन्सी, त्याच्यावर आम्ही लक्ष केंद्रित केलेले आहे. आता बीडच्या लोकांची हे एक इच्छा आहे की इम्तियाज जलील तुम्ही या. अनेक तिकडचे जे पदाधिकारी आहे ते दर 2 दिवसांनी माझ्याकडे येतात आणि सांगतात की इम्तियाज जलील साहेब तुम्ही बीडमधून इलेक्शन लढा, तुम्ही फक्त फॉर्म भरा आणि तुम्ही महाराष्ट्रामध्ये फिरा, जिंकून आणण्याची जबाबदारी आमची. आता मलाही माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये कशी परिस्थिती निर्माण होणार आहे. पेपरवर्क हे अलायन्स आपल्याला दिसणार आहे की यांचं सगळ्यांचा अलायन्स आहे करते. म्हणजे इतके इंडिपेंडेंट कॅन्डिडेट्स उभे राहणार आहे स्वतःच्या पार्टीच्या विरोधात जाऊन. तर अशा परिस्थितीमध्ये मला संधी मिळाली तर मी बाहेर जाऊन सुद्धा लढण्याची तयारी आहे. बघा आतापर्यंत जे आहे ना, आम्ही एक अराउंड 30 सीट जे आहे ते आम्ही त्याच्यावर आम्ही चाचपणी केलेली आहे आणि त्याचा या 30 सीट्समध्ये सर्वे आमचा सुरू आहे. 30 आणि समजा अलायन्सची परिस्थिती काय असणार आहे
तर त्यावेळी सुद्धा आम्ही आमचे सीट्स कमी करू जास्त करू हे आमच्यावर असणार आहे. सलीम सर, ओवेसी नेहमी जरांगेची तारीफ करत असतात. प्रत्येक सभेमध्ये त्यांनी त्यांची तारीफ केलेली आहे. जरांगेंनी तुमच्या प्रस्तावाला अगदी होकारात्मक उत्तर दिलेलं आहे की अलायन्स बिलायन्स सोडा, बाजूला सोबत लढले. तुमच्यातर्फे त्यांना काही उत्तर गेलेलं आहे का? उत्तर देण्याच्या मानसिकतेत आहे की जरांगे जाणे दो? नाही, एकदा त्यांनी ठरवायला पाहिजे. त्यांनी डेट दिलेली आहे की मी माझ्या राजनैतिक काय असणार आहे आमचा पुढचा पाऊल इलेक्शन लढण्याचा पाऊल त्याच्या 29 तारखेला 29 तारखेला त्यांनी डेट दिलेली आहे. त्याच्यानंतर आम्ही ठरवू की कोणाच्या सोबत जायचं, इलेक्शन कशा लढायचं आहे. कारण जरांगे फॅक्टर खूप मोठा होता, याच्यामुळे मी पराभव झाला हेही लक्षात घ्यायला पाहिजे. हे खरी परिस्थिती. तुमचाही पराभव जरांगे माझा नक्की 100% ना, म्हणजे त्याच्यामध्ये काही दुमत नाही आहे ना. मराठा फॅक्टर जे होतं ते आज आपण बघितलेलं आहे. आता बघा, आता लोकसभामध्ये नवीन खासदार जे गेलेले आहे. लोकसभेमध्ये इंडिया आघाडीसोबत तुम्ही नाही जाऊ शकत ना, जे काही तुमची चर्चा पूर्ण होऊ शकली नाही, गेले नाही, बरोबर. तो देशाच्या संदर्भात होता. आता राज्यात तुमचा विचार करणारं सरकार आहे असं सातत्यानं ते सांगतं. तर या तिघांसोबत जाण्याचं थोडं तरी मनात वाटतं का, किंवा यांच्यासोबत जर गेलं तर माझी प्रामाणिक आपल्यालाही काही जागा मिळतील, पुढाकार घेताय? माझी प्रामाणिक इच्छा आहे, हे प्रामाणिक इच्छा हे आहे की शरद पवार साहेब, काँग्रेस आणि नवीन सेक्युलर झालेली उद्धव ठाकरे साहेबांची सेना यांनी हे विचार करायला पाहिजे की MIMचाही एक मोठा फॉलोअर्सचा वर्ग आहे आणि तुम्हालाही याचा फायदा होऊ शकतं की तुम्ही आम्हाला सोबत घेतलं तर, आणि नाही घेतलं तर फटका बसला तर तुम्ही हे सांगू नका की MIMमुळे आम्हाला फटका बसलेला आहे. मी आज स्वतःला हे आपल्या पुढे हे ऑफर देत आहे सगळ्यांच्या समोर की तुम्ही आम्हाला घेतलं तर तुम्ही आम्हाला ठरवून द्या की इतके सीट्स आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहे. आम्ही कोणत्याही अनरिअलिस्टिक डिमांड तुमच्या समोर ठेवणार नाही. मी असा नेता नाही आहे की मला माहीत आहे की माझी ताकद किती आहे आणि हे सांगणार की मी 288 सीट पूर्ण लढणार, म्हणजे मी असा नेता नाही आहे. मला माहीत आहे की माझी ताकद कुठे कुठे आहे आणि त्यापैकी तुम्ही किती सीट्स आम्हाला द्यायला तयार आहे. तुम्ही आम्हाला जितक्या सीट्स दिलं तर नक्की त्याचा फायदा आम्हाला तर होणार, पण त्याचा किती पटीने जास्त फायदा तुम्हाला मिळणार आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. आज अलायन्सेस असे झालेले आहे की कोणत्याही आयडिओलॉजी कुठे राहिलेली नाही आहे. तर तुम्ही हे समजू नका की नाही आपल्याला हे अनटचेबल आहे, आपण याला हात लावू शकत नाही. काँग्रेसने शिवसेनेसोबत गेले, शिवसेनेने NCP सोबत गेले, अजित पवार BJP सोबत गेले, हे सगळं राजनीतीमध्ये सुरू आहे. आहे ना, मी स्पष्टपणे सांगतो AIMIMची इच्छा आहे इंडिया अलायन्स सोबत जाण्याची, आणि हे संधी आम्ही तुम्हाला देत आहे. उद्या आम्ही समजा निर्णय घेतला की आम्ही जास्त सीट्स लढणार तर कृपा करून आमच्यावर बोट दाखवू नये की तुमच्यामुळे आमचा पराभव झालेला आहे, मग आम्ही यांची हे टीम आहे, B टीम आहे, C टीम आहे. हे कृपा करून मी आज आपल्याला ऑफर देतो, तुम्ही मला उद्या बोलवा मुंबईमध्ये. सगळे निर्णय महाराष्ट्राच्या संदर्भात जे आहे ते असदुद्दीन अवैसी साहेबांनी माझ्यावर सोडलेले आहे. आपण एका बैठकामध्ये हे निश्चय करू. इतकं आयडिओलॉजी काय आहे, म्हणजे आयडिओलॉजी राहिली कुठे तुम्ही सांगा ना मला. म्हणजे ज्याचा जन्म झाला होता की काँग्रेसच्या विरोधात आपल्याला एक पक्ष उभे करायचं होतं. बाळासाहेबांनी जे पक्ष उभा केला होता तर कुणाच्यामुळे ते एकतर मुस्लिम समाजाला टार्गेट करण्यासाठी केलं होतं, इनिशियली साऊथ इंडियन्सला टार्गेट करण्यासाठी केलं होतं आणि काँग्रेसच्या विरोधात केलं होतं. आता ज्या उद्देशातून त्यांनी पक्ष स्थापन केलं होतं
की मुस्लिम समाजाचा, आता मुस्लिम समाजही तुम्हाला मतदान करत आहे, कारण तुम्ही ते तुमची जी आयडिओलॉजी होती ते सोडले तुम्ही. आता नवीन आयडिओलॉजीप्रमाणे मग तुम्हाला आमचे मतं पाहिजे. इम्तियाज जलील का चालत नाही बाबा? काय असं काय आहे हे सांगा तुम्ही. नाही, जोपर्यंत बघा, राजनीतीमध्ये मी जसं सांगितलेलं नाही ना, कसल्या प्रकारची आयडिओलॉजी राहिलेली नाही आहे. ही कोणतीही गॅरंटी नाही आहे की निवडणूक झाल्यानंतर शरद पवार साहेब इथे राहतील का, किंवा अजित पवार साहेब पुन्हा जम्प करून या अलायन्समध्ये येतील, किंवा एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्रीपद नाही मिळाला उद्या तर ते काय स्टँड घेतील. म्हणजे हे इतके सारे किंतु परंतु आहे ना, म्हणजे याचं उत्तर कोणीही देऊ शकत नाही. आणि एक गोष्ट स्पष्ट आहे की समजा हे 3 पार्टीजचा अलायन्स आहे, ये 3 एकत्र बसणार पण एकमेकांवर त्यांचा विश्वास नहीं है. कहते हैं ना हिंदी के अंदर, ये तीनों ने अपने पीठ में खंजर छुपा के रखे हुए हैं कि कब मौका मिलेगा कि इसको भोंक दे, कब मौका मिलेगा कि इसको भोंक दे करके. तो ये जो अलायंस है ये आपको पेपर के ऊपर बहुत अच्छा लग रहा है. इलेक्शन आने दीजिएगा, उसमें कोई किसी का सुनने वाला नहीं है. नहीं, मी तर ऑफर करत आहे ना. आमची तर असं नाही आहे ना की आम्ही 288चं ड्रीम बघत आहे. कोणाचं? नाही, हे पिरियड जे आहे ना हे अलायन्सेसचं आहे. नाहीतर हेच प्रश्न, इतकं मोठे मोठे पक्ष आहे ना बाई, इतके मोठे मोठे पक्ष आहे, कशाला एक दुसऱ्याचं हे लागतं तुम्हाला, कुबड्या काय म्हणतं ते, कुबड्या बरोबर आहे ना. तुम्ही इतकं मोठे आहे ना, इतकं मोठं चांगलं काम केले ना, म्हणजे भारतीय जनता पार्टीचा एक हे आहे ना की आम्ही इतकं चांगलं काम केलेलं आहे, मग कशाला हे कुबड्या पाहिजे तुम्हाला. निर्णय घ्या ना, तुमच्यामध्ये हिंमत असेल तर. नाही पाहिजे आम्हाला एकनाथ शिंदेही नाही पाहिजे, अजित पवारला तर आम्ही तसंही फेकून टाकणार आहे. एकनाथ शिंदे साहेब इतक्या स्कीम्स आणलेल्या आहे, इतक्या आमदारांना इतके कोटी रुपये दिलेले आहे, हे सगळं असताना एकटा लढण्याची हिंमत का नाही आहे तुमच्यामध्ये, कोणत्याही पक्षामध्ये. इतकं वर्षापासून शरद पवार साहेब राजनीती करत आहे महाराष्ट्रामध्ये. का आपण एकटं आपण 288 सीट्स उभे करू शकत नाही. जर तुम्हाला कुबडे मिळाले तुम्ही किती आमदार निवडून येतील? आता आमच्या तर तयारी जी आहे ते आमचे जसा आम्ही जे आमचे 30 सीट्स आम्ही हे करत आहे, मी असं नाही मागणी करत आहे की इंडिपेंडंट लढलो तर 30 सीट्स आम्ही, आणि समजा अलायन्सेस त्यांचे काही ब्रेक झालं तर ते जास्त होऊ शकतं, आणि आमचा अलायन्स यांच्यासोबत झाला तर 30 पेक्षा कमी सीट्स आम्ही लढायला तयार आहे. खंजीर महायुती आणि महाविकास आघाडी दोघांसाठी लागू होतं. काय चीज? खंजीर जून बैठकीला बसवतो ती म्हणजे 6 पक्ष जे आहे ना, वो त्या पेपरवर तुम्ही बघा, तुम्ही इतका चांगला दिसेल ना तुम्हाला, पण तीनों ने है तो अपने पीछे खंजर छुपा के रखे हुए है कि कब मौका मिलेगा और कब ये कर डालें. आणि कारण त्यांचा विश्वास या कारणाने नाही आहे की पोस्ट इलेक्शन सगळ्यांना जास्त आपले आपले सीट्स पाहिजे, की आपला समीकरण कशा तयार करता येईल आणि आपल्याला सरकारमध्ये कशा जाता येईल. तर काय आहे की प्रशांत बम उभे राहिला, मग सतीश चव्हाण तयारी करतो ना. मग सतीश चव्हाणची हिंमत आहे का की अजित पवार साहेबांनी त्याने सिग्नल नाही दिलं, असं नाही आहे ना. सिग्नल दिलेले आहे, आणि असे सिग्नल दिलेले आपले स्वतःचे पक्षातले नेत्यांना खूप सारे पार्टीज आहे की ज्यांनी इनडायरेक्टली सिग्नल दिलेले आहे की बाबा तू तयारी कर, इनको अपन चुप बैठे हुए इनके साथ. तुम्हाला महाविकास आघाडीमध्ये जवळ कोण वाटतं? राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस का शिवसेना? तसं बघितलं तर बघा, MIM हे तिघांच्याही विरोधात होते. आज अशी परिस्थिती नहीं आहे की इनमें से 3 में से कोई एक को पसंद कर लो करके. उसमें माझ्यासाठी मतलब ते तसंच आहे. नाही, असं काही नाही. नाही, या तीन पैकी कुणाच्या डोक्यात हे बात गेली की इम्तियाज जलील जे बोलत आहे ते खरी गोष्ट आहे. म्हणजे MIM मध्ये इतकी ताकद तर आहे, मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो की इतकी ताकद तर आहे की आम्ही कुठे जिंकू नाही शकलं तर तुम्ही पराभव होऊ शकतो आमच्यामुळे. आता हे संधी तुम्हाला मला द्यायची आहे का, हे तुमच्या हातात आहे. लोकसभा निवडणुकीत ही MIMची ताकद दिसली नाही. बाकी सगळीकडे इंडिया अलायन्समध्ये लोक
बस दादा मी आपल्या नाही MIMची ताकद दिसली नाही असं नाही आहे. मी माझ्या शहरातले माझ्या जिल्ह्यातले लोकांना खूप खूप धन्यवाद देतो की एकटा आम्ही लढलो. 3,41,000 मतं आम्हाला मिळालेली आहे एकटा लढून. बाकी 3 लाख किती पक्ष होते? 3 पक्ष. हां आणि भुमरे साहेब जे जिंकले एकटा त्यांची ताकद होती का? 3 पक्ष होते. तर एकटा असून सुद्धा आमचा मत कुठेही गेलेला नाही आहे हे स्पष्ट होतं याच्यातून. जे दुसरे द्यायला पाहिजे होतं त्यांनी नाही दिले. अलग अलग पार्टियों से 20 से 25 मुसलमान जो मुस्लिम नेता है वो तैयारी कर रहे हैं चुनाव की. करने दीजिए. देखिए ना, अच्छी बात है. देखिए राजनीति के अंदर जितने ज़्यादा नौजवानों ने ख्वाहिश रखनी चाहिए और उस हिसाब से काम करना चाहिए. इसमें मैंने मेरे कई पार्टी के मीटिंग्स के अंदर बोला हूँ. आप पूछ सकते हैं नासिर साहब से, समीर साहब से. मैं मीटिंग्स के अंदर ये बोलता था कि इतना काम करो कि कल पार्टी के सामने ये एक ऑप्शन रहना चाहिए कि नहीं इम्तियाज़ जलील से बेहतर ये कैंडिडेट है करके. नहीं हमायम का इसमें नुकसान नहीं है कि अलग अलग पार्टियों से बात कर रहा हूं. देखिए बात ये है कि एक मर्तबा पार्टी किसी के ऊपर फैसला कर लेगी तो हमें पूरा यकीन है कि उसके ऊपर फैसले के ऊपर सब एक साथ मिलकर खड़े रहेंगे. और दूसरी पार्टियों के अंदर हो सकता है बगावत होगी. हमारे पास ऐसी बगावत कहीं पर भी नजर नहीं आएगी. पोस्टर के ऊपर बहुत चर्चा चालू है कि मुख्यमंत्री आप और भावी आमदार कोई और नाही. मला थोडेसे मला ते बरोबर या कारणाने वाटलं नाही. कारण माझी इच्छा होती की लोकांनी त्याच्यावर भावी पंतप्रधान लिहायला पाहिजे होते. म्हणजे लोकांची इच्छा काय असतं, एक प्रेम जेव्हा असतं ना की नाही माझा नेता आहे, आमदार होता, खासदार झाला, आता मंत्री होऊ शकतो, मुख्यमंत्री. नाही माझ्या माहितीप्रमाणे सर्व पूर्ण शहरामध्ये ते लावण्यात आले होते. तर काही म्हणजे त्याच्यामध्ये काही दोष नाही आहे. लोकांची इच्छा असते. नितेश राणेंनी सांगलीतल्या सभेमध्ये पोलिसांना 2 धमक्या दिल्या. म्हणजे असं काही बघाल म्हणजे हिंदू जन आक्रोश मोर्चामध्ये तर तुम्हाला बायकोला फोन लागेल तिथपर्यंत पाठवू आणि हे सरकार जे आहे ते म्हणजे हिंदूंचं आहे. जर अशा पद्धतीने मस्ती करू नका. हिंदूंच्या मुलींच्या डोळ्यात अश्रू आले तर त्यापेक्षा दुप्पट अश्रू तुमच्या डोळ्यात येतील. काय आहे की हे सेमड्या पोट्टाला आपण खूप जास्त महत्त्व देऊ लागले. हे म्हणजे इतकं त्याला इतकं जास्त आपण त्याला महत्त्व देऊ लागलेले आहे. आणि महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी एक भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे साहेबांची सेना आल्यानंतर ज्या प्रकारचे कम्युनल डिवाईड या राज्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे, तर असाच हे यासारख्या लोकांमुळे तिथे खऱ्या अर्थाने एक चांगला पोलीस ऑफिसर असला असता तर त्याच्या थोबाडीत मारलं असतं. मारायला पाहिजे होतं उसने की तुम्ही अशा प्रकारचा द्वेष निर्माण करण्याचं काम करत आहे. आणि मग महाराष्ट्राचे पोलिसांचे का हात बांधलेले आहे का? तुम्हाला सूट देण्यात आलेली आहे का? नाही या शेमड्या पोट्याला काहीही बोलू द्या करके. म्हणजे काय, म्हणजे कुठेही गेलं तर अशा प्रकारचे चिथावणीखोर भाषण देणं, धमकी देणं. अरे काय चाललं काय? म्हणजे राज्यामध्ये काही लॉ अँड ऑर्डर आहे का नाही आहे? मग मी बोलू का असाच भाषा? आणि त्याच्यापेक्षा चांगली भाषा मी बोलू शकतो. नाही पण नियम आहे का नाही? पोलिसांना जेव्हा वर्दी घालतं तर त्यांना हे माहीत नसायला पाहिजे की सरकार कोणाची आहे. तुम्ही तुमच्या पोलिसांची खाक दाखवा ना. एकदा इथे झालं होतं ना, एका आमदाराला कशा ठोकले होते. मग हे कुठेही जाऊन अशा प्रकारचे धमक्या देणं कितपत हे आहे? म्हणजे हे सरकार काय करतं की अशा प्रकारचं चिल्लू पिल्लूंना सोडून देतं मार्केटमध्ये की तुम्ही जा आणि हे अशा प्रकारच्या बडबड करा करके. अरे इतकासा बाचका म्हणजे काय ते तिचं म्हणजे इतकं मोठं इतकं काय काय बोलू लागलं ते. काहीतरी म्हणजे पोलिसांनी काहीतरी म्हणजे त्याच्या बाबतीत विचार करायला पाहिजेच का? आणि सकाळी उठलं संध्याकाळी तर हे आम्ही हिंदू. अरे आहे ना बाबा. म्हणजे काय तुझ्या बोलण्याचा अर्थ काय आहे
की बाकी लोक नाही आहे का? आहे, राज्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक आहे आणि काही म्हणजे सामाजिक कंटक जे आहे ना, समाजकंटक जे आहे ना, ते हिंदू समाजामध्ये पण आहे, मुस्लिम समाजामध्ये पण आहे, दुसऱ्या दलित समाजामध्ये पण आहे, सगळ्या समाजामध्ये आहे ना. पण याचा अर्थ हे नाही आहे की तुम्ही सगळं जाऊन म्हणजे हा पोलिसांना इथपर्यंत मी तुम्हाला हे करणार ते करणार करके थोबाडीत मारला पाहिजे होतं पोलिसांनी. एक खऱ्या अर्थाने अगर पोलीस ऑफिसर होता ना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.